मित्रांनो नमस्कार. आज रामनवमी. आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांमध्ये राम प्रत्येकाला भेटतच असतो. कधी तो बालवयातला राम म्हणून आपल्याला खुणावतो, तर कधी लक्ष्मणासोबत वनामध्ये गुरुजनांसोबत निघालेला आणि राक्षसांचं मर्दन करणारा किशोर वयातील राम लोभसवाणा वाटतो. कोणाला कोदंडधारी राम आवडतो, तर कोणाला सीतापती सीताकांत आवडतात. कोणाला राजा राम आवडतो, कोणाला राक्षसांचा संहारक म्हणून आवडतो. राम हा प्रत्येकाला भेटत असतो. मागे मी लिहिलेल्या ओळींप्रमाणे की प्रत्येकाच्या पोहोचण्याचा एक धाम असतो. प्रत्येकाच्या पोहोचण्याचा एक धाम असतो आणि प्रत्येकाच्या मनामध्ये त्याचा एक वेगळा राम असतो. राम आपल्याला भेटतच असतो. निरनिराळ्या टप्प्यांवरती भेटतो तो. कधी आपल्याला आवडणारा असतो, कधी आपल्याला नावडणाराही असतो. आज रामनवमीच्या निमित्ताने रामावरती राम नेमकं म्हणजे कुठे दिसेल आपल्याला? मित्रांमध्ये दिसेल, गुरूंमध्ये दिसेल, नेमकं कोणामध्ये दिसेल आपल्याला? कुठे बघायचा राम बघायचा असेल तर? रामावरती एक कविता केली आहे मी, ती आपल्यासमोर सादर करतो. मी राम शोधायास गेलो, तो मजला दिसला कुठेच नाही. कविता सादर करतोय. तो इथल्या अयोध्येतही नाही, तो तिथल्या पंचवटीतही नाही. तो इथल्या अयोध्येतही नाही, तो तिथल्या पंचवटीतही नाही. दंडकारण्यातल्या कुटीतही नाही आणि तो कोणाच्या मुठीतही नाही. तो अयोध्येतही नाही, तो इथल्या पंचवटीतही नाही. दंडकारण्यातल्या कुटीतही नाही आणि तो कोणाच्या मुठीतही नाही. तो मारुतीच्या छातीत नाही, या इथल्या मातीत नाही. तो मारुतीच्या छातीत नाही, या इथल्या मातीत नाही. तो फिरे राज रोज सर्वांसमोर, तो कोणाच्या जातीतही नाही. मी राम शोधायास गेलो, तो मजला दिसला कुठेच नाही. तो कोदंड धनुष्यात नाही, तो कोदंड धनुष्यात नाही. नभातल्या इंद्रधनुष्यात नाही. दरबाराच्या गर्दीत नाही आणि त्याच्या येण्याच्या वर्दीत नाही. तो सीतेच्या वनवासात नाही, तो सीतेच्या वनवासात नाही. तो शबरीच्या घासात नाही, अहिल्याच्या शापात नाही आणि खारुताईच्या इवल्याशा मापात नाही. मी राम शोधायस गेलो, तो मज दिसला कुठेच नाही. कबीराच्या विणकामात नाही, कबीराच्या विणकामात नाही. माणसाच्या निजधामात नाही. सुग्रीवाच्या मैत्रीत नाही आणि जानकीच्या मधुप्रीतीत नाही. रावणाच्या हव्यासात नाही, रावणाच्या हव्यासात नाही. मैथिलीच्या त्या झालेल्या त्रासात नाही. नाचले पिंडित कैलासपती असे की त्या नटराजांच्याही तू ध्यासात नाही. मी राम शोधायास गेलो, तो मजला दिसला कुठेच नाही. मंथरेच्या कुटील कटात नाही, मंथरेच्या कुटील कटात नाही. कौसल्याच्या दुग्ध घटात नाही. शोधे आपुल्या शिरी चंद्रमोळी, तर तू त्यांच्या जटातही नाही. तू लवकुशच्या गाण्यात नाही, तू लवकुशच्या गाण्यात नाही. गंगेच्या मधुर पाण्यात नाही. न चाले या जगी असे कोणते, तशा तू कोणत्या खोट्या नाण्यातही नाही. मी राम शोधायास गेलो, तो मज दिसला कुठेच नाही. तू कोणत्या स्नेहात नाही, तू कोणत्या स्नेहात नाही. तू कोणत्या गेहात नाही. गेह हा तसा गदी माडगुळकरांचा फार आवडीचा शब्द आहे. गेह, गेह म्हणजे घर. तू कोणत्या स्नेहात नाही, तू कोणत्या गेहात नाही. अरे असे कोणते कोडे आहे रामा, तू कोणत्या देहात नाही. तू कोणत्या समांतर नाही, तू कोणाच्या समांतर नाही. तू कोणाच्या मध्यंतर नाही. किती पुण्य घालू मी तुझ्या पदरात, तू माझ्या जन्मजन्मांतरात नाही. तू कोणाच्या समांतर नाही, तू कोणाच्या मध्यंतर नाही. किती पुण्य असे घालू मी तुझ्या पदरात, तू माझ्याही जन्माजन्मांतरात नाही. हे सगळं झाला माझा प्रश्न की राम नेमका मी कुठे बघितला. रामाच्या भोवताली जितकी पात्रे त्या काळी होती, त्या पात्रांमध्ये शोधायचा प्रयत्न केला. घरामध्ये शोधायचा प्रयत्न केला, बाहेर शोधायचा प्रयत्न केला, समोरच्या देहामध्ये कोणी भेटला त्याच्यामध्ये शोधायचा प्रयत्न केला, पण राम कुठेच दिसला नाही.
आता राम मला उत्तर देतोय, तू कशा प्रकारचं उत्तर आहे त्याचं? आणि इथेच हा कविताचा शेवट देखील आहे. इतुके राम बोलतोय आता की इतुके ऐकून राम गवसला नाही. इतुके ऐकून राम गवसला नाही का मनामध्ये येऊन कधी राम बसला नाही. अरे इतके ऐकून तुला काही राम गवसला नाही का मनामध्ये येऊन कधी राम बसला नाही. जन्म फसला सर्वांचा जसा काही, तुला मग तुझा राम कसा दिसला नाही. इतके ऐकून राम गवसला नाही का मनामध्ये येऊन कधी राम बसला नाही. जन्म फसला सर्वांचा जसा काही, का तुला तुझा राम कधीच दिसला नाही. अरे घे जाणून मनाच्या तळाशी तू काही. अरे घे जाणून मनाच्या तळाशी तू काही, मी इथून दूर कुठे गेलोच नाही. घे जाणून मनाच्या तळाशी काही, मी इथून दूर कुठे गेलोच नाही. वदला राम मज ओळख खूण अणपाही. वदला राम मज ओळख खूण अणपाही. अरे तुझा शिवाय तुझा राम कुठेच नाही. तुझा शिवाय तुझा राम कुठेच नाही. कविता कशी आवडली? आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. धन्यवाद.